त्या ठिकाणी या पिंड घारीने झडपिला, तो अंजनीने शेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. असे असणारे चैत्र शुद्ध पौर्णिमेला अशा ठिकाणी हनुमंतरायाचा या ठिकाणी असणारा चैत्र शुद्ध पौर्णिमेला जन्म झालेला आहे म्हणतात. अशा असणाऱ्या या ठिकाणी हनुमंतरायाचा परिचय आपण या जन्मोत्सवाची कथा जसं जमल तसं आपण सांगणार आहोत. म्हणलं ना महारुद्र प्रगटले नामा म्हणे म्या वंदिले. नामदेव महाराजांना सांगितलं अशा चैत्र पौर्णिमेला जन्म झाला आणि मी असणार त्याला पहिले वंदन केलो असं नामदेव महाराज सांगतात. म्हणून तुकाराम महाराज जगत जगद्गुरु संत तुकोबा राय सांगतात की तुकोबा रायानं 4092 तुकाराम महाराजांना अभंग लिहिले, पण तुका म्हणे संकष्टाला शरण जावे मारुतीला म्हणून सांगले, तुका म्हणे संकष्टाला शरण जावे पांडुरंगाला म्हणून. एवढं असणार जे सकळ ऐसा प्रतापी महान गण सकळ संतांचे भूषण असे हनुमंतराय सकळ संतांचे भूषण आहेत. तर या ठिकाणी हनुमंताची जन्मोत्सवाची कथा आपण ऐकणार आहोत. वानरी केसरी वानर असा जो होता त्याची पत्नी अंजनी माता, त्याची पत्नी अंजनी, त्या अंजनीनं असणार ज्या ठिकाणी ऋषिमुख पर्वतावर महादेवाशी 7000 वर्ष तपश्चर्या केली. 7000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर महादेवानं ज्या ठिकाणी असणार ज्या अंजनी माताला प्रसन्न झाले आणि महादेवानं सांगितले की अंजना माता तू एकसारखं माझी भक्ती केल्यामुळे तुला प्रसन्न झालेलं, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा अंजनी मातानं सांगितलेलं आहे की अशा असणार ज्या ठिकाणी महादेवा ऐसा महान प्रतापी गण असा सकळ संतांचे भूषण वज्रदेही हनुमंत वज्रदेही अशा मला असणार जे माझ्या मुलं असं वज्रदेही आणि सकळ संतांचं भूषण असं मला मुलगा जर मला द्या, हे मला मुलगा द्या. तेव्हा दशरथ राजाला मुलं नव्हते. श्रृंगी ऋषीनं असणार ज्या ठिकाणी श्रृंगी ऋषीनं वशिष्ठ ऋषीनं सर्व ऋषींना बोलून दशरथ राजानं असणार ज्या ठिकाणी यज्ञची तयारी केली आणि यज्ञ तयारी करता वेळेस त्या यज्ञ करता वेळेस अग्निदेवतेनं प्रसन्न झालं आणि त्या श्रृंगी ऋषीला सांगितलं. तेव्हा त्या 2 फळं प्राप्त झाले. तेव्हा वशिष्ठ ऋषीनं असणार जे एक फळ कापलं, एक फळाचे 2 तुकडे झाले, एक फळ अखंड म्हणजे 3 झाले. एक पहिला जे फळ आहे ते पुत्र प्राप्ती होण्यासाठी म्हणून कौशल्य मातेला दिलं. दुसरा फळ असणार ज्या ठिकाणी सुमित्राला दिलं जे अर्ध राहिलेलं आहे. तिसरं जे असणार कैकेयीला दिलं. तेव्हा काही रुसली तेथे विघ्न झाले, काही रुसली तेथे विघ्न झाले. दशरथ राजाला सांगायला सुरुवात केलंय की दशरथा पतिराज, पहिला जे फळ तुम्ही असणार जे मला द्यायचं सोडून त्या कौशल्याला दिलेलं आहे आणि त्या अर्धा भाग करून ज्या ठिकाणी सुमित्रेला दिलाय, तिसरं फळ मला दिलेलं आहे. पहिला मान मला पाहिजे म्हणून काही ठिकाणी रुसली. तेव्हा असणाऱ्या वशिष्ठानं सांगितलं होतं की प्रत्येकानं फळ लवकर खावा, कारण याला विघ्न आहे, नाहीतर हे फळाला वेळ लावायचा नाही. तेव्हा असणार ज्या ठिकाणी असं म्हणता म्हणता लगेच पिंड घारीने झडपिला
ते फळ घेतलं. घेऊन असणाऱ्या ज्या ठिकाणी ज्या ऋषिमुख पुरवताना अंजनी माती तपश्चर्या करत होती तेव्हा असणारे ते फळ अंजना माताला सांगितले होते की महादेवानं की तू असणारे हात पसरून एकसारखं नामस्मरण करत बस. ते फळ जे येईल असा जगाचा जगदवंदे असा असणारा जो भगवान श्रीराम प्रभू त्यांच्या जन्माच्या अगोदरच तुला हे फळ देईल. तेव्हा असणाऱ्या ज्या ठिकाणी ते घारीनं असणाऱ्या ज्या ठिकाणी ते फळ आणलं आणि त्या अंजनी मातेच्या ओंजळीमध्ये पडलं. अंजनी मातेने ते फळ खाल्ले. अंजनी माते फळ खाल्ल्यानंतर अंजनी माता असणाऱ्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गर्भवास राहिली. 9 महिन्यानंतर असा असणारा ज्या ठिकाणी हनुमंतराय अंजनीच्या तपास